हॅलो फ्रेंड्स, कशा आहेत सगळे? आय होप नक्कीच चांगलं असेल. तर असं छान राहा, मस्त राहा, हॅपी राहा. तर हे आहे घाना बांगड्या, जे लग्नाआधी असतं घाना बांगड्या, तर त्याचा हा ब्लॉग आहे. तर हा आहे नवरदेव. तर आज खूप सारे ब्लॉग्समध्ये खूप मस्त मोमेंट आहेत. तर बघायला अजिबात नका मिस करू, स्किप न करता एंडपर्यंत नक्की पहा. खूप सारे आहेत लोक, बांगड्या वगैरे, खूप सारं मुमेंट मस्त आहे. जर आवडलंच तर लाईक कराल, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि खूप सारं प्रेम देत चला. तर कंटिन्यू आपण बघत राहूया. हे आहे नवरदेव आणि हे जात असतं, तर त्याला ते हळदी कुंकू वाहत होता. हे आहे माझी चुलती आणि हे आहे बांगड्यांचं ते जात असतं, तर ते फिरवायला लागतं. हे आहे वाडीतल्या बायका आणि हे त्यांना सगळे लोक आले होते, तर त्यांच्यासाठी हा सरबत केला होता. आता आपण स्टार्ट करूयात. डेकोरेशन चाललं होतं. तर हे डेकोरेशन बघा किती खूप मस्त आणि सुंदर. मी हे करत होते डेकोरेशन. तर हे आहेत पुरणपोळ्या, त्याचा नैवेद्य वगैरे असतो, तर ते नैवेद्य वगैरे. तर हे आहे आमटी, म्हणजे पुरणपोळ्याची जी आमटी आहे ते आमटी आहे. तर हे खूप सारं मस्त असं डेकोरेशन बघून तुम्हाला पण असं मस्त वाटलंच असेल. आणि हे आहे आमच्या गावातले, म्हणजे चुलते वगैरे आहेत, बायका वगैरे आहेत. हे असं विठ्ठल रुक्मिणीचा तुम्ही बघितलं असेल, तिथे खूप सुंदर असं डेकोरेशन केलं. तर आता मी बांगड्या भरत आहे. तर बघा, खूप सारं भारी वाटतं की आपल्या घरी एवढे आत्या वगैरे आहेत ह्या. आणि आमच्या आईंना आत्या वगैरे अशा बांगड्या खूप साऱ्या अशा वडून भरत होत्या, कारण भरत नव्हत्या जास्त. तर आत्या वगैरे त्यांना खूप सारे 3-3 डझन भरायला लावत होते, पूर्ण फुल हात करायला लावला होता. खूप भारी मुमेंट आहे आणि इतका एन्जॉय केलं ना. हे आमचं चिकं होतं, खूप सारा एन्जॉय. आणि बघा हे वडत होत्या का, तर खूप साऱ्या बांगड्या भरत नव्हत्या आणि आत्या सगळ्या पाठवून ढकलत होत्या, नाही भरायच्या. तर खूप सुंदर अशा आत्या वगैरेही आहेत. तर बघा हे आमचा घरची फॅमिली, आत्या वगैरे सगळ्या आत्या आहेत. तर चलो बाय. जर आवडलं तर सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन छान ब्लॉग पोस्ट करेल. हे आहे